गुरुदेव दत्तांचा दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती महाराज. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी गाणगापूर या ठिकाणी भीमा आणि अमरजा या नद्यांच्या संगमावरती तप त्या ठिकाणी केलं आणि त्या ठिकाणी दिवाळीच्या दिवशी आपल्या शिष्यांना जवळ बोलवलं आणि रहस्यमय अशी माहिती सांगितली की गाणगापूरमधील जी शतकुल तीर्थ आहेत या तीर्थामध्ये स्नान केल्यानंतर संपूर्ण विश्वातील तीर्थांचं त्या ठिकाणी फळ मिळतं अशी रहस्यमय माहिती सांगितली आणि स्वतः स्नान करण्यास सांगितलं गुरूंनी. आणि नंतर अखंड या विश्वाच्या कल्याणासाठी आणि आपल्या भक्तासाठी निर्गुण पादुका मठामध्ये ठेवल्या. सांगितलं आपल्या भक्तांना की जो मनापासून भक्ती करील त्याची जीवनभर मी सुरक्षा करील, जीवनभर त्याच्या पाठीशी राहील, फक्त मनापासून भक्ती केली पाहिजे. आणि पुढे नंतर गुरु निघून गेले, त्या ठिकाणी गुप्त झाले. आणि बांधांनो, तो दिवस म्हणजे माघ महिन्यातील गुरु प्रतिपदा. भव्य असं गाणगापूरची यात्रा भरते, लाखो गुरुभक्त त्या ठिकाणी जाता येतात. आणि बांधांनो, त्यासाठी शतकुल तीर्थाची जी रहस्यमय अशी माहिती आहे की कशा प्रकारे स्नान करावं, त्या ठिकाणी गेल्यानंतर काय फळ मिळतं आपल्याला, ते प्रत्यक्ष गुरुदेवांनी आपल्याला सांगितले. बघा, शिष्यांना विश्वास ठेवा, त्या ठिकाणी गेल्यानंतर या तीर्थामध्ये नक्की स्नान करा. तर बांधवांनो, ही माहिती प्रत्यक्षात गुरूंनी सांगितली, त्यासाठी व्हिडिओ नक्की ऐका.